नमस्कार. गुरु लीलामृत ग्रंथ वाचन या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 9वा वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय श्री अत्रिनंदना परमहंसा निरंजना परब्रह्मा व्यय निर्गुणा विश्वव्यापका तुझ नमो. मिथ्या सकल जगदाभास मूलतत्व तुची अविनाश. माया मोहे जड जीवास भ्रांती झाली दुर्घट. ऐसे जीवा भ्रांतीयुक्त अहभावे झाले व्याप्त. कालचक्री गिरक्या खात झुकत चालले स्वैरगती. तोची भ्रम हरावया असे तुझी अवतार माया. अनंत नामे अनंत काया धरिसी दीनोद्धरणार्थ. मानव रूपे प्राकृत जना चित्स्वरूपे संस्कृत मना. स्वामी समर्था निरंजना व्यक्त होसी जगदांतरी. तुझी माया तुलाच ठावी जडा कैशी समजावी. म्हणून लीला दावो निबरवी मोह पटल निवारिसी. आनंद गुरु म्हणे वत्सा सद्गुरु लीला मात्रा वळसा. सेवी समवेत भक्तिरसा मोह वार्ता निरसावया. स्वामी लीला असती असंख्य सकल सांगणे नसे शक्य. त्यातून गमती ज्या ज्या मुख्य तुझ सांगतो हरिभक्ता. अक्कलकोटी स्वामी समर्थ कार्तिक मासी झाले प्राप्त. सवेची येई चिंतोपंत परितयाधीन न राहती. पंत प्रार्थी स्वामीसी आपण चलावे मम ग्रहासी. सद्गुरु उत्तर देती त्यासी घर आमुचे निराळे. आम्ही न राहू कवणाधीन आम्हा सारखे नगरवन. ऐसे बोलून या वचन स्वामी चालिले स्वैरगती. ग्रामाबाहेर ध्वजस्थान फाटक नामे होते जाण. सद्गुरु बैसले तै जाऊन निराहार 3 दिवस. ध्वजरक्षक रिसालदार पुसे विनोदे सुहास्य वक्र. हुक्कासे तयार पिता काय हो महाराज. होय म्हणता स्वामी समर्थ हासू लागला यवन बहुत. अग्नी ठेवून रित्या चिलमीत स्वामी हस्ती देतसे. यतीसी समजोनी भ्रमिष्ट करी विनोदे ऐसे कपट. परिसर्व झाले उलट येई मसलत अंगावरी. सद्गुरुची अगाध लीला हुक्क जव मुखी लाविला. धूम्र लोट निघू लागला जाळ होई चिलमीवरी. यवन झाला आश्चर्यचकित म्हणे कैसी घडे मात. धूम्ररित्या चिलमीत नवल अद्भुत वाटतसे. सामान्य नवे हा यती महाअवलिया दिसतो निश्चिती. ऐसे बोलूनी सद्गुरु प्राप्ती शरण आला तात्काळ. 3 दिवसाचे उपवासी जाणून कळवळला मानसी. सत्वर गेला द्विजग्रहासी नाम जयाचे चोळाप्पा. केले वृत्त निवेदन म्हणे सिद्ध करावे अन्न. आणि तो यतीसी जाऊन घाली भोजन द्विजवरा. मग जाऊन स्वामीपाशी प्रार्थोनी आणले द्विजग्रहासी. प्रेमे बैसवी भोजनासी द्विजा करवी यतिराया. तैपासुनी निस्सीम भक्त चोळाप्पा झाला निश्चित. भक्तिप्रिय स्वामी समर्थ ग्रही राहिले तयाच्या. ऐशा परी आगमन अक्कलकोटी झाले जाण. चरण न्यासे पवित्र स्थान झाले प्रसिद्ध चहूकडे. सद्गुरु महिमा वाढला थोर मात पसरली सभोवार. भाविक जनयेती अपार स्वामी दर्शना कारणे. कुत्सित बुद्धी अभाविक तैसेची येती कित्येक. परीक्षा पहावया देख परिजाती विरमोनी. सवेची धारिती स्वामी चरण भक्ती मार्गा लागती पूर्ण. सद्गुरु महिमासे गहन पार न कळे ब्रह्मादिका. स्वामी समर्थ अक्कलकोटी लीला अनेक दाविल्या असती. त्यातून कित्येक तुझ प्रती करीतो निवेदन हरिभक्ता. आता सांगेन जितुक्या कथा क्रमवार नसती तत्वता. जैशा आठविती मम चित्ता
तैशाच सांगतो तुझ लागी. हरिभक्त म्हणे असशी बोलिला, सद्गुरु असे सर्व भरला. रीता ठावनसे उरला, क्रमकासया लीलेशी. गुरु लीलामृत गुटका, जो न कणी पडे नेटका. मनासी लावी तो चटका, दीर्घ वाढे हव्यास. आनंद गुरु म्हणे वत्सा, गुरु महिमा असेची तैसा. श्रवण करिता आनंद रसा, एती लहरी निज चित्ती. सांप्रत चमत्कार, गुरु लीला कथा सुंदर. कथन करीतो सविस्तर, सावधान असावे. तांदुळवाडी ग्राम एक, सातार प्रांती असे देख. तद्ग्रामस्थ द्विजभाविक, भजनी एक होता पै. श्री विठ्ठल भक्त निस्सिम, भजन करी सदा सप्रेम. पंढरपुरवारी नियम, होता जाण तयाचा. मुळावाजी अति मधुर, प्रेम रसाचे सुटती पाझर. श्रोते होती तल्लीन फार, भजन तयाचे परिसता. कर्णोपकरणी वर्तमान, कळे तयासी असे जाण. दत्तावतार स्वामी पूर्ण, अक्कलकोटी वसती पै. बोवासी झाली वासना, आपणही जावे दर्शना. ऐशी संधी नये पुन्हा, म्हणून निघे सत्वरी. अक्कलकोट पुण्यस्थान, तै पातला भजनी ब्राह्मण. गणपतराव जोशी जाण, बिराड ठेवी तद्ग्रही. तात्काळ होई स्वामी दर्शन, सवेची वंदी प्रेमे चरण. मूर्ती मनोहर निरखुन, आनंद चित्ती न समाये. गंडस्थलयुक्त मस्तक, सतेज नेत्र सरळ नासिक. शरदिंदू समशोभे मुख, प्रभा फाके चहुकडे. आजान बाहू विशाल छाती, तप्त सुवर्णासम कांती. कटिमेखला शोभे अति, तैशीच कौपीन विराजे. कदली स्तंभापरी जगन, कमला समशोभती चरण. ऐसे स्वरूप अवलोकुन, द्विज झाला तटस्थ. आनंदाश्रू येती नयनी, फिरोनी लागला सद्गुरु चरणी. समाधान मानोनी मनी, आला परतोनी बिराडी. नित्य नेमे सप्तदिन, घेई प्रेमे स्वामी दर्शन. ग्रही परतावया चरण, न निगती तैहुनी. ऐशा परी द्विजरंगला, स्वामी चरणी विनटला. विठ्ठल दर्शना पंढरीला, जाणे भुलला स्वामी छंदे. द्विजचित्ती प्रबल कामना, स्वामी सन्मुख करी भजना. परिमानसी विवंचना, एक वसेती ऐका. जलतरंगवत वृत्ती, आधीन कवणा कदा न राहती. बैसतील की भजनी निश्चिती, चिंता वाहे रात्रंदिन. अंतर्यामी स्वामी समर्थ, तात्काळ जाणोनी भक्तचित्त. भक्तिप्रिय सद्गुरुनाथ, द्विजासन्निध पातले. रात्र झाली 4 घटिका, भजनायोग्य समयनिका. स्वामी दर्शने प्रेमळ भजका, आनंद झाला बहुवस. तात्काळ काढून मृदंग वीणा, आरंभ केला सद्गुरु भजना. उपास्य दैवत विठ्ठल जाणा, स्वामी रूप मानुनी. बहुत मिळाले श्रोतेजन, रंग भरला भजनी पूर्ण. सन्निध असता स्वामी चरण, काय उणे आनंदा. इतक्यात झाला चमत्कार, स्वामी मूर्ती मनोहर. देखो नितटस्थ द्विजवर, उभा ठाकला एकाकी. समूळ सुटले देहभान, अर्थात राहिले चलन वलन. तात्काल समाधी लागली पूर्ण, उभा ठेला स्तंभवत. ऐशा परी घटिका एक, तैसाची उभा होता देख. मग वृत्तीवरी भजक, येवोनी लागला श्रीचरणी. आरती समर्था ओवाळून, भजन केले संपूर्ण. सद्गुरुशी साष्टांग नमन, करोनी खाली बैसला. श्रोतया जिज्ञासा प्रबल, द्विजा पुसती आदरे सकल. तैसे एकाकी झाला निश्चल, काय देखिले अवचित. ब्राह्मण बोले सद्गतीत, म्हणे काय सांगू मात. सामान्य नसती स्वामी समर्थ, साक्षात दत्त अवतरला. जव मी भजनी तल्लीन, सहज देखिले सद्गुरु ध्यान. तव प्रत्यक्ष पांडुरंग दर्शन, दिदले स्वामी समर्थे. कासे काशीला पितांबर, कटीवरी ठेविले कर. मूर्ती सावळी मनोहर, स्वामी झाले प्रत्यक्ष. माथा शोभे किरीट, कर्णी कुंडले विराजित. वैजयंती माळा गळ्यात, तैसाची हार तुळशीचा. ऐशी मूर्ती मनमोहन, देखोनी माझे हरपले भान. पुढे काय वर्तमान,
नाही आठवण मज लागी, ऐसा आनंद आजवरी, अनुभविला नसे निर्धारी, पुण्य पूर्वे या अवसरी, झाला लाभ गुरुकृपे, धन्य धन्य आजी सुदिन, स्वामी समर्थे केले पावन, विठ्ठल रूप अवघे जन, दिसू लागले मज लागी, स्वामी स्वये दिसती विठ्ठल, विठ्ठल रूप जगत सकल, जळी काष्टी विठ्ठली विठ्ठल, मीही विठ्ठल बनलो की, ऐशा परी समावस्था, प्राप्त झाली द्विजचित्ता, कठीण काय स्वामी समर्था, क्षण न लागती उद्धरता, ये यथा मा प्रपद्यते, तथैव भजामि निगुते, श्रीकृष्णोक्ती अर्जुनाते, गीते माझी असे की, तैशा परी सद्गुरुनाथ, भक्त कामना पुरवीत, तैशी जयाची वांछा त्वरित, तैसेची फल देती तया, जो वांची ग्रहसुत धन, किंवा कांता सुलक्षण, तैसेची तयासी अर्पुन, भक्ती मार्गा लाविती, भक्ती जयाची निष्काम, प्रपंचाविषयी पावले उपरम, तयासी दाविती गुह्य परम, अध्यात्म मार्ग तत्काल, गुरुमहिमा आनंदमय, गुरुलीला अवर्णनीय, परितेची होवनी सदय, मम सुखे वदवती, हरिभक्त म्हणे कृपा थोर, असे मज दीनावर, म्हणून सांगशी स्वामी चरित्र, श्रमई तुके घेऊनी, सद्गुरु कथा रत्नमाला, एक एक मणी ओविसी आगळा, भावार्थ जे घालतील गळा, धन्य जगती होतील की, गुरु लीलामृत ग्रंथ, स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाहे हरिभक्त, नवमाध्याय सद्भावे, ती श्री गुरुलीलामृते, आनंद भारती हरिभक्त संवादे, बुद्धिपुरा गमनम नाम, नवमोऽध्याय गोडः, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ. यानंतर आता याचा भावार्थ पाहणार आहोत. अक्कलकोटमध्ये स्वामी आल्यानंतर श्री स्वामी महाराज आपल्या घरी राहावेत म्हणून चिंतोपंतांनी त्यांची पुष्कळ विनवणी केली. पण स्वामी महाराज गावाबाहेर ध्वजस्थानाजवळील फाटकाजवळ बसले. त्यांनी तेथे 3 दिवस ते निराहार राहिले, काही खाल्लं नाही, काय नाही. पुढले तेथील यवन रक्षकाने त्यांची चेष्टा करण्याच्या उद्देशाने एका रिकाम्या चिलमीवर विस्तव ठेवून श्री स्वामींना ती ओढण्यास सांगितली. परीक्षा बघतायत बघा. तर स्वामींनी ती रिकामी चिलीम तोंडास लावताच धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आणि मग हा अद्भुत चमत्कार पाहून तो यवन स्वामी चरणी लागला. आणि स्वामी 3 दिवस निराहार असल्याचे कळताच त्यांनी चोळप्पा नामक ब्राह्मणाच्या घरी नेऊन त्याची भोजनाची व्यवस्था केली. आणि त्यावेळेपासून चोळप्पा स्वामींचा भक्त बनला. आता अजून एक उदाहरण त्यांनी सांगितले की उत्तर सातारा जिल्ह्यातील किती स्वामींच्या आता कला सांगायच्या आणि त्यांचे प्रचिती किती किती ठिकाणी आली हे तिथे पुढे सांगितले की उत्तर सातारा जिल्ह्यातील तांदुळवाडी गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला नेहमी पंढरपूरच्या आषाढी कार्तिकी अशा दोन्ही वाऱ्या तो करत असे. अत्यंत मधुर आवाजात भजन म्हणत असे. त्याच्या कानी समर्थांची कीर्ती गेली आणि मग महाराजांच्या दर्शनाला ते आले आणि त्यांच्या सानिध्यात राहू लागले. तर स्वामींच्या चरण सेवेत एकदा त्यांची पंढरीची वारी सुद्धा चुकली, इतकं त्याचं मन तिथे रमलं. त्यानंतर स्वामींच्या समोर भजन म्हणत असताना त्यांना स्वामींनी साक्षात विठ्ठलाचे दर्शन दिले आणि विठ्ठल रूपात दर्शन दिले. बुवा घटिकाभर जणू समाधी लागल्यासारखे विठ्ठल दर्शन घेत राहिले. त्यांनी कशा माळा घातलेल्या, कसे कद नेसले होतं, हे सगळं त्यांनी जसंच्या तसं विठ्ठल रूपात दर्शन दिले. त्यांनी जेव्हा हा चमत्कार दुसऱ्या लोकांना सांगितला तेव्हा अनेकांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. अशा प्रकारे भाविकाचा श्री स्वामींनी उद्धार केला. येथे बुद्धी पुनरागमन नामक 9वा अध्याय संपूर्ण झाला. श्री स्वामी समर्थ.